Friends, today we are going to see some examples which are very easy. The examples on no brokerage, no GST. It's very quite easy examples. No brokerage, no GST. So on purchase, we add brokerage and GST. While we selling the shares, we subtract the brokerage and GST. So we have to find out the brokerage first, then GST second, then on purchase there is a plus brokerage plus GST, and on selling the shares we have to subtract the brokerage and GST. So these are some difficult examples which we have learned before. Now we are going to learn very easy examples. You can understand easily also. Let us see type third. No brokerage, no GST. पहा याच्यामध्ये दलाली पण नाहीये. ब्रोकरेजला आपण काय म्हणतो बघा सर, दलाली असं म्हणतो. याच्यामध्ये काही दलाली नाहीये, लक्षात घ्या. दॅट इज सर्व्हिस फॉर स्टॉक ब्रेकर और सर्व्हिस फॉर, लक्षात घ्या, ब्रोकर. दलालाची कुठलीही सर्व्हिस चार्जेस नाहीये त्याच्यामध्ये. असं का होतं? कारण लक्षात घ्या की मित्रांच्यात आपण शेअर्स खरेदी विक्री करतो. मित्राला सांगतो माझे शेअर्स तू घे, तुझे शेअर्स मी घे. सो देर इज नो नीड ऑफ ब्रोकर. ब्रोकरची दलालाची गरज नाहीये, त्यामुळे दलालीचा संबंध नाही. दलाली नसल्यामुळे GST नाही. राईट. फ्रेंड्समध्ये आपण ओळखीच्या लोकांच्याकडनं शेअर्स घेतो देतो, असं काही वेळेला होतं. तर बघा, फाइंड द अमाऊंट रिसिव्ड. आपल्याला अमाऊंट किती रिसिव्ड केली हे काढायचं आहे. लक्षात घ्या. वी वॉन्ट टू फाइंड आउट अमाऊंट रिसिव्ड. वी वॉन्ट टू फाइंड आउट. Okay, when 300 shares, this is number of shares. 300 shares म्हणजे काय सांगा सर? This is number of shares. किती शेअर्स आहेत, किती सर्टिफिकेट्स आहेत आपल्याकडे? 300 आहेत. त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे काय सांगा सर? प्रिंटेड व्हॅल्यू, छापील किंमत. त्याची छापील किंमत किती आहे बघा सर? प्रिंटेड व्हॅल्यू 100 रुपीज. आणि हे सगळे सेल आपण विकलेले आहेत, सोल्ड ॲट द डिस्काउंट ऑफ ₹30. मग हे जे आपण विकले त्यावेळेला 100 रुपये नाही मिळाले आम्हाला विकल्यानंतर. त्यामध्ये डिस्काउंट म्हणजे कमी, त्याच्यामध्ये 30 रुपये कमी मिळाले. नाही दिले लोकांनी. मित्रांच्या मध्ये आम्ही विकत घेत होतो ना, मग शेअरची प्रिंटेड व्हॅल्यू 100 होती. बरोबर आहे ना? लक्षात घ्या. मग या ठिकाणी मला गरज होती पैशाची, लग्न होतं, काहीतरी होतं, मुलांचं शिक्षण होतं, मग मला ते शेअर्स विकायचे होते. मग लोक काय म्हणले, नाही 100 रुपयाला आम्ही नाही घेणार. मी म्हटलं बरं चल 30 रुपये कमी न घे. म्हणजे 100 मधनं 30 कमी 70 रुपयाला मी दिले. 100 रुपये छापील किंमत असलेले शेअर्स मी 70ला दिले. 30 रुपये कमी न दिले. लक्षात घ्या शेअर्स. बरोबर आहे. म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू काय झाली? म्हणजे देण्या घेण्याचा दर. मार्केट व्हॅल्यूला आपण काय म्हणतो सांगा सर? बाजारभाव. मार्केट व्हॅल्यूला काय म्हणतो बघा सर? बाजारभाव. म्हणजे देण्या घेण्याची किंमत ती किती झाली? तर फेस व्हॅल्यू, बरोबर आहे ना सर? फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट. फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट. फेस व्हॅल्यू किती आहे बघा सर? फेस व्हॅल्यू 100 आणि डिस्काउंट किती आहे? 3. म्हणजेच व्हॅल्यू किती झाली बघा सर? 70 रुपीज. मार्केट व्हॅल्यू किती झाली बघा सर? 70 रुपीज झाली. 70 रुपीज मार्केट व्हॅल्यू झाली. मग आता आपल्याला किती अमाऊंट मिळाले? एका शेअरकडनं 70 मिळाले. एका शेअरकडनं. बरोबर आहे ना? आता काही ब्रोकरेज नाही, दलाली नाही, GST नाही, काही नाही. मित्रांच्यातला कार्यक्रम. बरोबर. मग मार्केट व्हॅल्यू किती आहे? 70 आहे. आणि नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? नंबर ऑफ शेअर्स जे आहेत ते 300 आहेत. नंबर ऑफ शेअर्स 300. मग एका शेअरला 70 तर 300 शेअरला किती? मल्टिप्लिकेशन करायचं. किती झिरो आहेत? 3. 1 2 3. 7 3 are 21,000 रुपीज. किती अमाऊंट मिळाली? रिसिव्ड अमाऊंट किती आहे? 21,000 रुपीज. हे लक्षात घ्या. सर्वसाधारणपणे लक्षात घ्या की काही वेळेला ब्रोकरेज असते, दलाली असते, पण GST नसते. असं का होतं? सगळेच दलाल काही श्रीमंत नाहीत. ज्या दलालांचा टर्नओव्हर 20 लाखच्या पुढे असतो, ज्या ब्रोकरचा, ज्या दलालाचा टर्नओव्हर म्हणजे मिळगत देणं घेणं, हे जे काही व्यापार व्यवसाय, हा जो त्यांचा आहे, बिझनेस जो आहे,
तो जर का 20 लाखच्या पुढे असेल तर त्यांना जीएसटी लागू होतं. त्यामुळे नुसतं काही ब्रोकरेजवरची गणित आपण काल बघितली होती. वी हॅव लर्न सम एक्झाम्पल्स ऑन ब्रोकरेज ओनली. देर इज नो जीएसटी. व्हाय देर इज नो जीएसटी? कारण लक्षात घ्या त्यांचं इन्कम, त्या ब्रोकरचं इन्कम जे आहे ते लक्षात घ्या या ठिकाणी 20 लाखच्या पुढे नव्हतं, म्हणून त्यांना जीएसटी नव्हती. त्यामुळे नुसतं ब्रोकरेज दिलं की काम चालायचं. आजची एक्झाम्पल्स कशी आहेत? ब्रोकरेज पण नाही, जीएसटी पण नाही. म्हणजे आम्ही दलालाकडे गेलोच नाही. स्टॉक एक्सचेंज जिथं शेअरची दलाली होते किंवा शेअरची खरेदी विक्री होते अशा ठिकाणी आम्ही गेलोच नाही. मित्रांच्या ओळखीच्या लोकांच्याकडनं शेअर्स घेतले. त्यामुळं दलाली नाही, ब्रोकेज नाही, जीएसटी नाही. आज सगळी त्याच्यावरती एक्झाम्पल आहे. रेट ऑफ रिटर्न हा जो आहे लक्षात घ्या टाईप 3 आहे. परताव्याचा दर म्हणजे काय? मी एवढी रक्कम गुंतवली त्याच्यावर कंपनीनं मला फायदा दिला, तो किती टक्के आहे? मी एवढी रक्कम गुंतवली त्याच्यावर मला कंपनीनं किती टक्के, मी एवढी रक्कम गुंतवून मला फायदा किती मिळाला वर्षाला, मी एवढी रक्कम गुंतवून मला किती फायदा मिळाला, ह्याला परताव्याचा दर म्हणतात. लक्षात घ्या सर. मग रेट ऑफ रिटर्न म्हणजे डिव्हिडंड इन्कम. डिव्हिडंड म्हणजे कंपनी जो फायदा देते वर्षाला 20%, 30%, 40%, 50%, 60%, जो काही डिव्हिडंड देते लक्षात घ्या, फायदा देते, ते इन्कम माझं वर्षाचं. आणि सम इन्व्हेस्टेड, आणि मी गुंतवलेली किती रक्कम गुंतवली त्याला असं जर इंटू 100 करायचं त्याला रेट ऑफ रिटर्न परताव्याचा दर म्हणतात. मी एवढी रक्कम इन्व्हेस्ट करून मला किती फायदा झाला हे काढणं म्हणजे रेट ऑफ रिटर्न काढणं. मग हे एक्झाम्पल आहे बघा सर. देअर वेअर 50 शेअर्स. बघा सर 50 शेअर्स आहेत. ह्याला काय म्हणतो आपण? नंबर ऑफ शेअर्स. हे काय झाले सांगा सर? नंबर ऑफ शेअर्स. शेअर्सची संख्या किती आहे? 50 आहे. त्याची फेस व्हॅल्यू 10 आहे. फेस व्हॅल्यू 100 नाही आहे. फेस व्हॅल्यू 100 असेल तर एक्झाम्पल इझी असतं, कारण डिव्हिडंड जो असतो ना तो फेस व्हॅल्यू 100 वर असतो, शक्यतो पर्सेंटेजमध्ये असतो. लक्षात घ्या. माझं बोलणं समजतंय? तर त्यामुळे फेस व्हॅल्यू 10 आहे म्हटलं की थोडं एक्झाम्पल डिफिकल्ट आहे. लक्षात ठेवायचं. फेस व्हॅल्यू 100 नसेल तर थोडं विद्यार्थ्यांनी कॉशियस राहायचं आणि गणित व्यवस्थित सोडवायचं. लक्षात घ्या. तर फेस व्हॅल्यू 10 आहे. वेअर परचेस्ड, हे सेल्स आपण शेअर्स खरेदी केले फॉर मार्केट व्हॅल्यू 25. याचं 10 रुपये फेस व्हॅल्यू, प्रीमियम 15 झाला, मार्केट व्हॅल्यू 25 झाली. लक्षात घ्या. आणि कंपनी डिक्लेअर 30% डिव्हिडंड. कंपनीनं 30% डिव्हिडंड दिलेला आहे. कंपनी ही नेहमी फेस व्हॅल्यूवर देते. छापील किंमत. छापील किंमत किती आहे? 100 रुपये छापील किंमत असेल तर 30 रुपये देणार. तुमचा 100 रुपयाचा एक शेअर असेल तर 30 रुपये देणार. म्हणजे 10 रुपयाला 3 रुपये देणार. 100 रुपयाला 30 रुपये देणार म्हणजे 10 रुपयाला 3 रुपये देणार. लक्षात घ्या. अशा प्रकारे ते एका शेअरवर देणार. मग तरी पहिल्यांदा काय सांगितलं? सम इन्व्हेस्टेड, किती रक्कम गुंतवली ते काढा. आता सम इन्व्हेस्टेड, एक शेअर खरेदी करायला आम्हाला 10 रुपये लागले का? नाही, 25 रुपये लागले. मार्केट व्हॅल्यू असते बघायची. ही छापील किंमत आहे. छापील किमतीचा उपयोग डिव्हिडंड काढताना होतो. छापील किमतीचा उपयोग, फेस व्हॅल्यूचा उपयोग डिव्हिडंड काढताना होतो. किती रक्कम गुंतवली ह्यासाठी मार्केट व्हॅल्यू लागते. एक शेअर्स तुम्हाला कितीला मिळाला सांगा सर? 25 ला मिळाला. असे किती शेअर्स तुम्ही घेतले? लक्षात घ्या 50. म्हणजे लक्षात घ्या सम इन्व्हेस्टेड काढण्यासाठी एका शेअरची किंमत 25 तर 50 शेअरची किती? मग हा 0 टाकून द्या इथे. 25 लक्षात घ्या, ह्याने गुणायचं. 25 5 125, 25 5 125. therefore 1250 रुपीज इतकी लक्षात घ्या तुमची सम इन्व्हेस्टेड झाली. आता डिव्हिडंड काढायचं आहे. रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे सांगा? 30%. म्हणजे काय? म्हणजे 100 रुपीज फेस व्हॅल्यू असेल तर 30 रुपये डिव्हिडंड मिळणार. फेस व्हॅल्यू म्हणजे काय बघा सर? फेस व्हॅल्यू म्हणजे छापील किंमत. फेस व्हॅल्यू म्हणजे काय बघा सर? फेस व्हॅल्यू याचा अर्थ छापील किंमत. बघा सर समजते का? फेस व्हॅल्यू म्हणजे छापील किंमत, प्रिंटेड प्राइस. आणि डिव्हिडंड म्हणजे काय? लक्षात घ्या लाभांश. लाभांश, प्रॉफिट गिव्हन बाय कंपनी. प्रॉफिट गिव्हन बाय कंपनी इज द डिव्हिडंड. मग आता 100 रुपये जर तुमची फेस व्हॅल्यू असेल, प्रिंटेड व्हॅल्यू असेल तर 30 रुपीज कंपनी देणार तुम्हाला. पण आमच्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. मग 10 रुपयाला किती डिव्हिडंड मिळेल एका शेअरला? तर जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला कळेल एका शेअरला किती मिळणार आहे आपल्याला.
तसं आपण एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 100 इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 10 इंटू 30. यानं याला गुणलं, याने याला गुणलं. देअरफॉर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 10 इंटू 30 डिवायडेड बाय 100. बघा बरं. तर या ठिकाणी लक्षात घ्या, इथं ह्या 0ला 0 हे कॅन्सल, बरोबर. हे 10ला 10 कॅन्सल, राईट. किती शिल्लक राहिले बघा सर, 3 रुपीज ओनली. देअरफॉर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 3. म्हणजे डिव्हिडंड ऑफ 1 शेअर विच हॅज हॅव्हिंग फेस व्हॅल्यू 10, 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या, छापील किंमत असलेल्या एका शेअरचा डिव्हिडंड किती झाला, फक्त 3 रुपये. म्हणजे एका शेअरचा डिव्हिडंड ऑफ 1 शेअर किती रुपये झाले सांगा, 3 रुपीज. असे किती शेअर्स आहेत आमच्याकडे, असे आमच्याकडे 50 शेअर्स आहेत. असे आमच्याकडे किती शेअर्स आहेत, 50 शेअर्स. मग 50 शेअर्स पासून मिळालेला डिव्हिडंड किती, तर हा 0 टाकून द्या. 3 5 15, 150 रुपीज आपल्याला या ठिकाणी डिव्हिडंड मिळाला. मग आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे. काय फॉर्म्युला रेट ऑफ रिटर्नचा पहा बरं इथे. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम, म्हणजे आपल्याला लाभांशापासून मिळालेली मिळगत. डिव्हिडंड इन्कम म्हणजे काय बघा सर, लाभांशापासून, लाभांश कंपनी जी देते, लाभांशापासून ची मिळगत, लाभांशापासूनची जी मिळगत आहे आपल्याला इन्कम आहे, आणि डिव्हायडेड लाभांशापासून मिळगत किती मिळाली, 150 मिळाली इथे. डिव्हायडेड बाय सम इन्व्हेस्टेड, किती रक्कम गुंतवली, सम म्हणजे रक्कम, गुंतवलेली रक्कम, गुंतवलेली रक्कम, किती रक्कम गुंतवली बघा सर, आणि इंटू मग 100. गुंतवलेली रक्कम किती आहे, सम इन्व्हेस्टेड 1250, 1250 इंटू 100. ह्याच्यावर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न मिळेल. म्हणजे 1250 रुपीज इन्व्हेस्ट करून तुम्हाला वर्षाला प्रॉफिट किती आला. 1250 रुपीज इन्व्हेस्ट करून तुम्हाला प्रॉफिट 150 रुपये आला, तर किती पर्सेंट प्रॉफिट झाला तुमचा. 1250 इन्व्हेस्ट करून तुम्हाला प्रॉफिट झाला 150 रुपयाचा, तर किती पर्सेंट, 100ला किती मिळाले, 100ला किती मिळाले ह्याच्यावरून कळतं. लक्षात घ्या सर. मग हे 0ला 0 हे कॅन्सल होईल, इथे 0ला 0 कॅन्सल. बघा बरं, इथे आपण काय करूया, 100 आणि 125 आहे, ह्याला 25 ने डिवाइड जाईल. बरं, 25 4 जा 100 आणि 25 5 जा 125. 25 25 चोक 100, 25 5 100. आणि इथं कसं होईल बघा सर, 5 1 जा 5 आणि 5 3 जा 15 आणि 3 इंटू 4 किती झाले बघा सर. आता इथे 3 इंटू 4 आणि 3 इंटू 4 म्हणजे 12% रेट ऑफ रिटर्न. 12% म्हणजे काय सांगा सर, की तुम्ही 100 रुपीज इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 12 रुपये मिळाले. 100 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करून तुम्हाला 12 रुपये मिळाले. भले तुम्ही लक्षात घ्या, तुमचा डिव्हिडंडचा रेट 30% असू दे, लाभांशाचा दर 30% आहे, 100ला 30 मिळेल, पण तुम्हाला काही 10 रुपयाला शेअर्स मिळणार नाहीये, तो 25ला मिळणार आहे. तुम्ही किती रुपये गुंतवून तुम्हाला किती मिळाले, तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला 100 रुपये जर तुम्ही गुंतवले असते या शेअर्समध्ये तर तुम्हाला फक्त 12 मिळणार आहे, जरी डिक्लेअर डिव्हिडंडचा रेट 30 असला. कारण हा डिव्हिडंडचा रेट फेस व्हॅल्यूवर असतो, हा डिव्हिडंडचा रेट फेस व्हॅल्यूवर असतो आणि रेट ऑफ रिटर्न इन्व्हेस्टेड अमाऊंटवर असतो. तुम्ही लक्षात घ्या, 100 रुपयाचा शेअर जर घेतला तर कंपनी 30 रुपये देणार, दिस इज अ 30% डिव्हिडंड. पण इथे रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, तुम्ही किती गुंतवले, 100 रुपये जर इन्व्हेस्ट केले तर यू विल गेट 12 रुपीज प्रॉफिट. दिस इज नोन ॲज द रेट ऑफ रिटर्न. आणखीन एक रेट ऑफ रिटर्नवरचं इझी एक्झाम्पल आहे. हे डिफिकल्ट होतं कारण फेस व्हॅल्यू 10 आहे. जर फेस व्हॅल्यू 100 असेल तर इट इज क्वाईट इझी एक्झाम्पल. अशी आपण 4 गणितं पाहणार आहोत, आणखी त्यातलं एक बघ दाखवणार आहे तुम्हाला, आणि लक्षात घ्या 3 होमवर्क्सचे आहेत. पाहूया. 4.3 मधलं 5th एक्झाम्पल आपण बघतोय. शांतीलाल नावाचा मनुष्य आहे, त्यांनी काय केलं, शेअर्स परचेस केले. किती शेअर्स केले सांगा सर, 150 शेअर्स. दिस इज नंबर ऑफ शेअर्स. बघा सर, ही शेअरची संख्या आहे, नंबर ऑफ शेअर्स. त्याची फेस व्हॅल्यू किती आहे, 100. फेस व्हॅल्यू 100 म्हणलं ना सर, डिव्हिडंडसाठी एकदम इझी, कारण डिव्हिडंड किती आहे, 7% आहे. म्हणजे 100 रुपीज फेस व्हॅल्यू असणाऱ्याला 7 रुपये मिळणार.
म्हणजे एका शेअरला 7 रुपये मिळणार फायदा. 100 रुपये फेस व्हॅल्यू आहे, मग 100ला 7 आहे, मग 100 रुपयाच्या एका शेअरला 7 रुपीज तुम्हाला डिव्हिडंड मिळणार. म्हणजे फेस व्हॅल्यू 100 असेल तर इझी होतंय. मगाशी अवघड होतं, 10 रुपीज फेस व्हॅल्यू होती, त्यामुळे काढायला लागलं की 100ला 30 तर 10ला किती. आता तसं नाही, 100 रुपयाचा फेस व्हॅल्यूचा शेअर आहे, त्याला 100ला 7 म्हणजे 7 रुपये एका शेअरला प्रॉफिट मिळेल, डिव्हिडंड मिळेल. त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे बघा सर, 120 आहे त्याची मार्केट व्हॅल्यू, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी एका शेअरवर तुम्हाला 7 रुपीज या ठिकाणी लक्षात घ्या डिव्हिडंड मिळणार आहे, कारण हे पण 100 आहे आणि इथं पर्सेंट म्हणजे पण 100 आहे. आणि आपल्याला या ठिकाणी रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे. मग रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, लक्षात घ्या की डिव्हिडंड इन्कम डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. मग पहिल्यांदा तुम्हाला डिव्हिडंड इन्कम काढायला लागेल, सम इन्व्हेस्टेड काढायला लागेल. पहिल्यांदा सम इन्व्हेस्टेड काढूया. म्हणजे कसं होईल बघा बरं सर, इथे सम इन्व्हेस्टेड, राईट. कसं करता येईल बघा सर, सम इन्व्हेस्टेड किती रक्कम गुंतवली, सम इन्व्हेस्टेड किती रक्कम गुंतवली बघा. त्यासाठी एका शेअरसाठी 120 रुपये गुंतवले, असे 150 शेअर्स आहेत. म्हणजे मार्केट व्हॅल्यू, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स, इंटू नंबर ऑफ शेअर्स. म्हणजे एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती, 120 रुपयाला एक शेअर आहे, तर 120 रुपये देऊन एक शेअर मिळतो. तर तुम्हाला 150 शेअरसाठी किती रक्कम लागेल, 150 शेअरसाठी मल्टिप्लिकेशन केले की सम इन्व्हेस्टेड, एक आणि हे दोन 0. 15 2 जा 30, 3 राहिले. 15 1 जा 15 प्लस 3 18,000 रुपीज लागेल. बघा बरं सर, 15 2 जा 30, 3 राहिले, 15 1 जा 18,000 रुपीज लक्षात घ्या. तुम्ही गुंतवलेली रक्कम आहे, लक्षात घ्या 18,000 रुपीज. फर्स्ट नंबर, ह्याला आपण म्हणूया रिझल्ट नंबर 1. आता बघा सर सेकंड, आपल्याला काय करायचं आहे. आता एका शेअरचा डिव्हिडंड किती आहे, फेस व्हॅल्यू, म्हणजे डिव्हिडंड ऑफ 1 शेअर असं म्हणतो सर. डिव्हिडंड बघा सर, डिव्हिडंड ऑफ 1 शेअर, डिव्हिडंड ऑफ 1 शेअर तो किती आहे बघा सर. डिव्हिडंड ऑफ 1 शेअर हॅव्हिंग फेस व्हॅल्यू 100, फेस व्हॅल्यू 100 आहे अशी शेअरची किती डिव्हिडंड आहे, 7 रुपीज. डिव्हिडंड ऑफ 1 शेअर किती आहे सांगा सर, 7 रुपीज आहे. मग एका शेअरचा डिव्हिडंड 7 रुपीज आहे, 100 रुपये फेस व्हॅल्यू असणार आहे. तर आपल्याकडे 150 शेअर्स आहेत, त्याचा डिव्हिडंड किती, त्याला डिव्हिडंड इन्कम म्हणायचं. डिव्हिडंड पासून मिळालेलं लक्षात घ्या इन्कम, डिव्हिडंड इन्कम सर, बरोबर आहे. डिव्हिडंड इन्कम, डिव्हिडंड पासून मिळालेली मिळगत, इन्कम किती झालं तुम्हाला. तर इथे लक्षात घ्या डिव्हिडंड पर शेअर, लक्षात आलं सर, डिव्हिडंड पर शेअर, डिव्हिडंड ऑफ 1 शेअर, डिव्हिडंड ऑफ 1 शेअर इंटू नंबर ऑफ शेअर्स, इंटू नंबर ऑफ शेअर्स. म्हणजे डिव्हिडंड ऑफ 1 शेअर किती झाला बघा सर, 7 रुपीज. नंबर ऑफ शेअर्स किती झाले बघा सर, नंबर ऑफ शेअर्स 150. 0 टाकून द्या इथं बाजूला. 7 5 जा 35, 3 राहिले. 7 1 जा 7 प्लस 3 10, that is 1050 rupees. 1050 rupees. This is लक्षात घ्या डिव्हिडंड इन्कम, रिझल्ट नंबर 2. नाव द रेट ऑफ रिटर्न, काय फॉर्म्युला बघा सर. रेट ऑफ रिटर्न, रेट ऑफ रिटर्न परताव्याचा दर इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम, डिव्हिडंड इन्कम डिवाइडेड बाय सम इन्व्हेस्टेड, डिवाइडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. आता एक लक्षात घ्या, मी टेक्निक सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या. इट्स व्हेरी नाईस टेक्निक, यू नो, इट्स व्हेरी नाईस टेक्निक, लक्ष द्या. डिव्हिडंड इन्कम किती आहे, डिव्हिडंड इन्कम 1050 लिहायचं नाही. जेव्हा फेस व्हॅल्यू 100 असेल ना तेव्हा लिहायचं नाही. डिव्हिडंड इन्कम किती आहे 1050 लिहायचं नाही, 7 इंटू 150 लिहायचं. काय लिहायचं, 7 इंटू 150. असं का लिहायचं सांगतो, 2 मिनिटात थांबा. आता किती आहे, सम इन्व्हेस्टेड किती आहे, सम इन्व्हेस्टेड 18,000 लिहायचं नाही. किती लिहायचं, 120 इंटू 150, 120 इंटू 150, राईट. आता काय झालं सांगा सर, 150ला 150 कॅन्सल. डिव्हिजन किती सोपी झाली, हे कॅन्सल झालं.
आता ह्याचं केलं सर, हे इथं किती झालं, हे झिरोला हा झिरो कॅन्सल, बरं ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल, मग 7 इंटू 10 70/12, राईट सर, 7 इंटू 10 दॅट इज 70/12. करा सर डिव्हिजन. 12चा पाढा येतो, वी नो द टेबल ऑफ 12. बघूया सर, 70/12, 12 5 जा 60 आणि 12 6 जा 72. 72 काही नको, 12 5 जा 60, रिमेनिंग 10 काही नाही आहे, एक्स्ट्रा झिरो घ्या, टेक पॉइंट हियर. 12 8 जा 96, 12 8 जा 96, त्यामुळे 4 राहिले, 0 अगेन. 40, 4 3 जा 36, 4 3 जा 4 राहिले, अगेन 4 3 जा 36. बस पॉइंटच्या पुढे हे जे थर्ड डिजिट आहे, हे थर्ड डिजिट जर 5 पेक्षा कमी असेल तर ते काढून टाकायचं, आणि 5 पेक्षा जास्त असेल तरी तो 1 मिळवायचं एक. हे किती आलं सांगा सर, 5.83%. किती आलं बघा सर आन्सर, इट इज इक्वल टू 5.83%. कळलं का सर? जरी तुम्हाला 100 रुपयाच्या एका शेअरला 7 रुपये मिळत असतील तरी सुद्धा तुम्ही शेअर 100 रुपयाला मिळत नाहीये, तो 120 ला मिळतोय. त्यामुळे तुमचा रेट ऑफ रिटर्न 7 पेक्षा कमी यायला लागलाय, कारण तुम्ही पैसे जास्त गुंतवताय. 100 रुपयाच्या शेअरला 120 रुपीज देत आहे, त्यामुळे तुमचा रेट ऑफ रिटर्न ह्या 7 पेक्षा कमी यायला लागलाय. तुमच्या लक्षात येते का बघा सर? म्हणजे तुम्ही या ठिकाणी 18,000 रुपये गुंतवल्यानंतर, लक्षात घ्या 18,000 रुपये गुंतवून तुम्हाला 1050 इन्कम होत आहे इयरली. 100 रुपये जर गुंतवले असते, अमाऊंट ही मोठी वाटते, पण 100 रुपये गुंतवले असते तर तुम्हाला 5-6 रुपये इन्कम झालं असतं. हा त्याचा अर्थ सर. तो रेट ऑफ रिटर्न इज व्हेरी इम्पॉर्टंट. दीज एक्झाम्पल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथे बघा बरं सर कसं, दीज आर व्हेरी नाईस एक्झाम्पल्स, व्हेरी नाईस एक्झाम्पल. पहा, आपल्याला जो फॉर्म्युला लिहायचा आहे मुला, आता फेस व्हॅल्यू 100 आहे, त्यामुळे सर एकदम इझी एक्झाम्पल, फेस व्हॅल्यू 100 असल्यामुळं. हां, नंबर ऑफ शेअर्स किती आहे बघा सर, 50 आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे बघा सर, 80 आहे. आणि डिव्हिडंड रेट किती आहे बघा सर, 20% आहे. आता रेट ऑफ रिटर्न कसं होईल बघा सर, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू हे इंटू 100 आहे. कसं करणार, वरती काय येणार, डिव्हिडंड इन्कम, म्हणजे 100 रुपीज फेस व्हॅल्यू असणाऱ्याला एका शेअरला 20 मिळणार. आमची फेस व्हॅल्यू 100च आहे की, मग आता 100 रुपीज फेस व्हॅल्यू असणार, 20 रुपीज, 1 शेअरला 20 रुपीज मिळणार. असे शेअर्स किती आहेत, 50, म्हणजे एका शेअरचा डिव्हिडंड 20, असे शेअर्स आहेत 50, म्हणजे हा झाला आमचा डिव्हिडंड इन्कम, डिव्हिडंड पासून मिळणारी मिळगत आमची. आता सम इन्व्हेस्टेड, एका शेअरसाठी आम्ही किती देणार आहे, 80. एका शेअरला आम्ही किती देणार आहे, 80. असे शेअर्स किती खरेदी करणार आहे, 50. लक्षात आलं सर? म्हणजे ही झाली सम इन्व्हेस्टेड. आणि मग लक्षात घ्या 0 0, 50ला 50 कॅन्सल झालं बघा सर. हे इझी ना सर, काहीच नाही याच्यामध्ये. हे 50ला 50 कॅन्सल झालं, हे 0ला 0 कॅन्सल झालं. लक्षात घ्या सर, हे 2 1 जा 2, हे 2 4 जा 8, आणि 100 डिवायडेड बाय 4 दॅट इज इक्वल टू 25%. फिनिश. 25% इज द आन्सर. रेट ऑफ रिटर्न म्हणजे हा जो आहे, लक्षात घ्या, इझी तुम्हाला काढता येतं. हे टेक्निक वापरायचं मल्टिप्लिकेशन न करता, पण हे सगळं लिहावं लागणारच आहे. हे होमवर्कसाठी सांगतो मी, होमवर्क सिस्टीम. लक्षात घ्या, लिहावं तर हे सगळं असंच लिहावं लागणार. इथे कसं होईल बघा सर, प्रशांत बॉट 50 शेअर्स, इथे किती आहे बघा सर, 50 शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स, फेस व्हॅल्यू 100 आहे. 100 आलं की एक्झाम्पल सोपं. 40% डिव्हिडंड आहे, 100 रुपयाच्या एका शेअरवर 40 रुपीज डिव्हिडंड आहे. लक्षात घ्या, मार्केट व्हॅल्यू 180 आहे. मग तुमचा रेट ऑफ रिटर्न कसा येणार बघा सर, इट इज इक्वल टू इंटू 100. वरती काय येणार आहे, डिव्हिडंड इन्कम. एका शेअरचं इन्कम किती आहे, 40 रुपीज. 100 रुपये फेस व्हॅल्यू असेल तर, 100 रुपये फेस व्हॅल्यू असेल तर डिव्हिडंड 40. एका शेअर पासून 40 मिळणार तुम्हाला, 40 रुपीज. असे शेअर्स किती आहेत, 50.
बरोबर आहे सर. पण एक शेअर तुम्हाला 100 रुपयाला नाही मिळणार. कितीला मिळणार आहे? 180. किती इन्व्हेस्ट केले तुम्ही अमाऊंट? तर एका शेअरसाठी 180 रुपये आम्ही देणार आहे. असे किती शेअर्स खरेदी करतोय? 50. ही सम इन्व्हेस्टेड. आता सर हे केलं की संपलं सर. याला काय 50 हे तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता. फाइंड आउट द आन्सर. बरोबर सर, यू कॅन डू दॅट. इथे बघा सर, श्रेयस परचेस्ड अ शेअर. इथं पुन्हा फेस व्हॅल्यू 100 आहे बघा सर. फेस व्हॅल्यू 100 आहे. 50% डिव्हिडंड आहे. डिव्हिडंडचा संबंध फेस व्हॅल्यूशी असतं, कारण डिव्हिडंड ही कंपनी देत असते. त्यामुळे ती कंपनी ह्या मार्केट व्हॅल्यूवर काय पैसे देणार नाही. किती सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेटवरची अमाऊंट त्याच्यावर देणार डिव्हिडंड. त्यामुळे 50% डिव्हिडंड आहे. म्हणजे 100 रुपयावर 15, हे 100 रुपयाच्या फेस व्हॅल्यूवर 15 रुपीज डिव्हिडंड. म्हणजे एका शेअरला 15. असे शेअर किती आहेत? एकच शेअर आहे, 1 शेअर. एकच शेअर आहे. अ म्हणजे 1. अ म्हणजे 1. म्हणजे आता रेट ऑफ रिटर्न कसा आला बघा सर. हिअर रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू, आता तुमचं सर 15 रुपये इंटू 1, 15 रुपीज एका शेअरपासून मिळणार आहेत. असे शेअर्स आहेत 1. आता मार्केट व्हॅल्यू किती आहे? 120 आहे. एक शेअरची सम इन्व्हेस्टेड. एक शेअर घेण्यासाठी तुम्हाला 120 रुपये द्यावे लागणार आहेत. आणि असे किती शेअर्स घेणार आहेत? एक घेणार आहे. इंटू 100. आता याचं कॅल्क्युलेशन केलं की यू विल गेट द रेट ऑफ रिटर्न. ओके, दिस इज द क्वाईट इझी सो रेट ऑफ रिटर्नवरची जी एक्झाम्पल्स आहेत ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. कारण रेट ऑफ डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर असतो आणि रेट ऑफ रिटर्न हा तुमच्या मार्केट व्हॅल्यूवर म्हणजे सम इन्व्हेस्टेडवर असतो. तुम्ही किती रुपये गुंतवून, किती रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करून तुम्हाला इयरली किती इन्कम आलं, डिव्हिडंड इन्कम, त्याचा रेट काढणं, 100ला किती मिळाले ते काढणं इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे रेट ऑफ रिटर्न वरची एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहेत. ही इझी आहेत. ह्याच्यामध्ये ब्रोकरेज नाही, GST नाही, त्यामुळे त्रास काही नाही. इट्स व्हेरी क्वाईट इझी एक्झाम्पल्स. ह्याचा प्रॅक्टिस करा. ह्यातले एखादं तरी एक्झाम्पल परीक्षेमध्ये असणार.